मॅचचा पुरस्कार देऊन या ठिकाणी मयुरेशला सन्मानित करायचं आहे। अगदी कमी वयाचा खेळाडू आहे आणि त्याला हा अवॉर्ड देऊन त्याला आपण सन्मानित करत आहोत। वेल प्लेड मयुरेश, पुढील मॅचसाठी तुला आणि तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। खूप खूप अभिनंदन। आणि जाऊयात पुढील मॅचकडे, ज्या ठिकाणी सामना सुरू झालाय। जय हनुमान खोनी आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम जरीमरी खांडपे बी। पहिल्या डावाला जशी सुरुवात होईल आपल्याला आवाज ऐकायला मिळेल। पिळंजे गावचे सुपुत्र आमचे मित्र सुनील पाटील सर, थँक्यू सो मच। धन्यवाद प्रवीण शिंदे सर, सर्वांचं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत। कमालीची मॅच आपण पाहिली, चांगला खेळ राहिला पप्पूल नांदेड टीम, अभिनंदन। आणि मॅचमध्ये पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी राहिली। पहिल्या सत्रामध्ये वाघिवली टीमनं कमालीची गोलंदाजी केली होती, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये धमाल दाखवली पप्पूल नांदेड टीमने। आणि विजय संपादन करत असताना पहिल्या मॅचमध्ये आपण या संघाला पाहिलं। पुढील मॅच आपण पाहणार आहोत जय हनुमान खोनी विपक्षात जरीमरी खांडपे बी। प्रथमतः टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय जय हनुमान खोनी टीम। सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। स्ट्राइक एंडला आपण पाहतोय रोशन पाटील, तर नॉन स्ट्राइक एंडला क्रिश तारे। ही सलामीची जोडी जरीमरी खांडपे बी टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राज हा गोलंदाज, संघाचा कणा, संघाचा अनुभवी खेळाडू राज आपण गोलंदाजी ट्रॅक वर पाहतोय। पहिल्या षटकाकरिता, पॉवर प्लेच्या षटकाकरिता ही धुरा आपल्या खांद्यावर घेत असताना स्ट्राइक एंडवर डावखुरी हाताचा बॅटर रोशन पाटील सज्ज होतोय। आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राज। पंचांचा इशारा येतोय, दुसऱ्या मॅचला होती सुरुवात। मॅचचा पहिला बॉल, ह्यावेळेस पहिला चेंडू अप्रतिम उचली घेणारा एसटी रक्षक हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये। ज्या पद्धतीने या चेंडूची हाताळणी केली गेली, चेंडू पडल्यानंतर उचली घेणार राहिला आणि गोलंदाजासाठी ही पर्वणी राहिली ही खेळपट्टी। आणि त्याचाच वापर राज हा गोलंदाज पहिल्याच बॉलवर करत असताना ह्यावेळेस बॅटची एज, बाकीचं काम केलं एसटी रक्षकानं आणि पहिला गडी बाद होतोय जरीमरी खांडपे बी टीमचा। पहिला धक्का। तर विकेटचं पतन झालं, रोशन पाटील माघारी परतला गेलाय, शून्यावर बाद झालाय। न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय निखिल तारे। मात्र जय हनुमान खोनी टीमला पेनल्टीचा सामना करावा लागेल। ज्या पद्धतीने पाहिलं तर 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाहीये। ह्यावेळेस तिसरा चेंडू अप्रतिम, जरूर अपील केली गेली होती। अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये। ज्या पद्धतीने सुरुवात केली पहिल्या चेंडूची, त्यानंतर मात्र पाहिलं नाहीये गोलंदाजानं, त्यानंतर विकेट मिळवली आणि तिसरा चेंडू अप्रतिम हाताला गेलाय। आतापर्यंत कुठली धाव फलकावर जोडण्यात यश आले नाहीये।
जरीमरी खांडपे बी टीमला. यावेळी ऑन साईडला प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक सजवला गेलाय, चांगला झेल इथे मात्र संपन्न केला गेलाय. विकेट क्रमांक दुसरा जाईल मैदानाच्या बाहेर. कमालीची गोलंदाजी. मी सामना सुरू होण्या अगोदरच म्हटलं होतं, हा संघाचा कणा आहे आणि संघाचा अनुभवी खेळाडू आहे आणि तेच दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं पाहिलं तर 2 विकेट्स मिळवल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत कुठली धाव बॅटच्या साह्याने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना घेतली आली नाहीये आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कुठली धाव फलकावर नाही, 2 गडी बाद झालेत. कमाल या ओव्हरमध्ये राज हा गोलंदाज करत असताना न्यू बॅटर आपण पाहतोय पंकज. यावेळेस काय घडलंय, चेंडू सरळ एष्ट्यावर आदळला गेलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालाय. अजून एक विकेट. या ठिकाणी शुभागमन झालंय. कोयनापूर वरसात मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर ठाणे विभागाचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय संतोषजी निवळे साहेब निवळी गावचे सुपुत्र आहेत आणि युवा नेतृत्व एक उद्योगपती यांना विनंती असेल की आपण सडमाडाने व्यासपीठावरती यायचं. आपलं भावे स्मृती चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर यावेळेस सन्मान दिला गेला. अंतिम चेंडूवर आली पहिली धाव फलकावर आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 बाद 1 अशी परिस्थिती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना जरीमरी खांडपे टीम जनमन खोनीच्या विरोधामध्ये. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिलं षटक अप्रतिम राहिले. राज या गोलंदाजीच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. P1चं षटक होतं आणि पॉवरफुल षटक हाताळलं गेले. मात्र पहिले षटक समाप्त झालंय. 2 धावांची पेनल्टी आपण फलकावर ऍड करत आहोत, म्हणजेच टोटल 3 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दीपला आणलं गेले. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय उमेश, नॉन स्ट्राईक एंडला क्रिश. ह्या दोन्ही बॅटरला इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल, तेव्हाच मात्र मोठा उच्चांक तुम्ही गाठू शकताय. संयमाने इथून मात्र फलंदाजी करावी लागेल ह्या दोन्ही बॅटरला. ह्यावेळेस ऑफ साईडला स्ट्रोक खेळत असताना एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 4 या अंकावर. एकंदरीत बॅटच्या साह्याने 2 धावा आल्यात, पॅनल्टीच्या साह्याने 2 धावा आणि ते टोटल आपल्याला फलकावर पाहायला मिळते 4. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी जे हनुमान खोनी टीमच्या माध्यमातून. ह्यावेळेस स्ट्रोक ऑन साईडला खेळायचा होता, चेंडू ऑफ साईडला निघून गेलाय पॉईंट क्षेत्रामध्ये. गलीमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटरला. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचला गेलाय 6 अंकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. धावांसाठी संघर्ष करावा लागलाय या सत्रामध्ये आपण पाहिलं तर. आणि या मैदानाचा आपण विचार केला तर ही खेळपट्टी गोलंदाजांना पूरक ठरली आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र जे हनुमान खोनी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तुमच्याकडे लाईन आणि लेन चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतोय आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते जे हनुमान खोनी टीमच्या माध्यमातून. गोलंदाज दीप पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. ह्यावेळेस वेग होता, चेंडूपासून दूर राहिले बॅटर. बाकीचं काम केलं यष्टीरक्षकानं. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फलकावर 6.
धाबांसाठी संघर्ष करावा लागतोय या सत्रामध्ये जरीमरी खांडपे बी टीमला. ह्यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजेच मागील षटकामध्ये 1 धाब आले, त्या षटकामध्ये आत्तापर्यंत 3 धाबा आल्यात आणि पॅन्टच्या स्वरूपामध्ये 2 धाबा आणि फलकावर फक्त 6 धाबा आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता दीप गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत तिथे उपस्थित. चांगला झेल, अजून एक फलंदाज फेल. विकेट क्रमांक 14 मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. क्रिश तारेला सुद्धा माघारी परतावं लागले. ज्या पद्धतीनं पाहिलं तर चांगली गोलंदाजी झाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धाबा आहेत 6. 4 गड्याच्या मोबदल्यात, म्हणजेच परिस्थिती मैदानाच्या आतामध्ये 6 वर 4. परिस्थिती कशी असू द्या, परिस्थितीवर मात्र वाट काढता आली पाहिजे. तेव्हाच मात्र तुम्ही यशाच्या दिशेकडे जाऊ शकताय. हे करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. परंतु मैदानाच्या आतमध्ये जे बॅटर आहेत इथून मात्र त्यांना प्रयत्न करावा लागेल. ह्यावेळेस तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली. पहिलाच बॉल, चांगली लाईन पाहायला मिळाली. टॉस चेंडू पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या षटकाची सुरुवात केली होती राजनं, त्याच पद्धतीनं पाहिलं तर दुसऱ्या षटकात दीपनं निर्धावानं सुरुवात केली आणि तिसऱ्या षटकात सुद्धा दिनेशनं सुद्धा निर्धावानं सुरुवात केली. आता मात्र अतिकच्या स्वरूपामध्ये, फाईट स्वरूपामध्ये ही धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 7. गोलंदाज दिनेशचा पुढील चेंडू. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामधून चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय. चांगला झेल, अजून एक फलंदाज बाद. विकेटचं पतन. पाचवा फलंदाज बाद झालाय. दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते फलकावर. ज्या पद्धतीनं पाहिलं तर फलकावर 7 धाबा आहेत आणि 5 गडी बाद झालेत. म्हणजे निम्म संघ मैदानाच्या बाहेर निघून गेलाय. परतीचा प्रवास करावा लागलाय आणि त्याचं कारण बनलंय जय हनुमान खोनी टीमची चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आयुष. ह्यावेळेस चेंडू हवेत आहे. लिडिंग एज स्वतः गोलंदाज. चेंडू खाली, झेल सुटला. आयुष्यमान बाबाचा आशीर्वाद मात्र या बॅटरला मिळतोय. आयुषला 1 धाव इथे मात्र फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या वरतीनं जाऊन पोहोचली गेले 8. धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. आत्तापर्यंत कुठलाही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आलं नाही कोणत्या बॅटरला. मात्र प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज दिनेशचा पुढील चेंडू. यावेळेस ऑफ साईडला स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडूला अडवलं गेलंय डीपमध्ये. 1 सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेलंय 9 या अंकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि फक्त 9 धावा फलकावर. 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर. ह्यावेळेस हाफ ट्रॅकर होता परंतु लाईन चुकीची घडली आहे. पंच आम्हाला दर्शवतात हा चेंडू वाईड आहे, म्हणजेच अतिकच्या स्वरूपामध्ये 1 धाव फलकावर जोडली जाते.
एके धाब्याने धावफलक दुहेरी अंकामध्ये आता मात्र जात असताना 10 अंकावर धावफलक. ह्यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. हा येतो धमाका सिक्सर 6. आयुषच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार आपण पाहिला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर या अगोदर कुठलाही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून गेलेला नव्हता मात्र ह्यावेळेस प्रयत्न गेले आणि सक्सेस राहिले बॅटर. ह्यावेळेस बॅटची एज आहे गल्ली रिजनमध्ये चेंडू निघून चाललाय एके धाबेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 17 या अंकावर धावफलक. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 17. पुढील 2 संघांनी तयार राहायचंय. जय बजरंग पॉवर शेलार बी विपक्षात पप्पू इलेव्हन नांदेडने. दोन्ही टीमचे कॅप्टन. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत टॉस बॉक्समध्ये. अंतिम षटकाकरिता कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅकवर आणल्या जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सुशांतला आणलं गेलंय. ह्यावेळेस बॅटची एज आहे पुण्याचे एकदा गली रिजनमध्ये चेंडू निघून गेला एका धाबेकरिता. एका धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल 18. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. च्या पद्धतीनं पाहिलं तर खूप कमी धाबा फलकावर पाहायला मिळतात पहिल्या 17मध्ये. आणि म्हटलं जातं ना थोडंसं अंधारात राहिलं तरी चालेल पण स्वतःचा प्रकाश कधी हरू देऊ नका. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील तेव्हाच मात्र तुम्हाला विजयाचा आनंद साजरा करता येऊ शकतो. त्याकरिता तुम्हाला कष्ट मेहनत हे करावे लागतील. ह्यावेळेस चांगला चेंडू निर्धावानं चेंडूची समाप्ती केली. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4थ्या षटकाचा खेळ आपण मार्गस्थ होत असताना पाहतोय. जरीमरी खांडपे बी टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. आतापर्यंत धावफलकावर 18 धाबा. ह्यावेळेस ऑन साईडला स्टोक कॅच होता. एस टी रक्षकाकडून चुकी होते आणि बायच्या स्वरूपात ही धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेली 19. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या 17तील. पहिल्या 17मध्ये चांगली गोलंदाजी राहिली जनुमान कोणी टीमची. ह्यावेळेस ऑन साईडला अलोन द कार्पेट स्ट्रोक खेळत असताना आपण बॅटरला पाहिलं. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होते बॅटरला 2 धाबा कंप्लीट करण्याची. 2 धाबेने धावफलक आपण पाहतोय फलकावर जाऊन पोहोचलं गेलंय 21-21. यावेळेस ऑन साईडला स्पेअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करेल आयुष आणि धावफलक 2च्या साह्यानं पुढे जात असताना 23-23. आयुष चांगली फलंदाजी करतो. ज्या पद्धतीने पाहिलं तर चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. ह्यावेळेस अंतिम चेंडू मात्र निर्धावानं संपन्न केला गेला समाप्त केला गेला. आणि ज्या पद्धतीनं पाहिलं तर गोलंदाजानं पहिल्या ओव्हरमध्ये निर्धावाने सुरुवात केली होती आणि शेवटसुद्धा निर्धावाने करत असताना पहिल्या 17चा खेळ झालाय समाप्त. पहिल्या 17मध्ये धावा बनवल्या गेल्या 23. 24 धाबा कराव्या लागतील विजयाकरिता जय हनुमान खोनी टीमला. पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. जय बजरंग पॉवर शेलार बी टीमचा कॅप्टन आणि पप्पू इलेव्हन नांदेड टीमचा कॅप्टन.
सन्माननीय संतोषजी निवळे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. पुढील मॅचचा आपण टॉस करत आहोत. ठाणे विभागाचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय संतोषजी निवळे साहेब, ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य देखील या स्पर्धेला लाभले, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. पॉवर शेलार टीमच्या माध्यमातून कॉल दिला जातोय. कटासा कॉल, नाणेफेक जिंकली आहे पॉवर शेलार टीमनं. मी दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या टीमला किती धावा रोखण्याचा जो प्रयत्न असेल, कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कोणाकडून अपेक्षा असतील या मॅचमध्ये? चांगली गोलंदाजी केली जाईल, त्यानंतर फलंदाजी करावी लागेल. विजय आहे, कल्पेश आहे, अक्षय आहे, जय आहे, त्यांच्याकडून चांगली अपेक्षा आहे, खास करून नीलमकडून. शेवटचा प्रश्न, हे आयोजन नियोजन तुला कसं वाटतंय? आयोजन खूप सुंदर आहे, आम्हाला खेळण्याची संधी दिली, धन्यवाद. आता मात्र या मॅचमध्ये बॅटिंग करायचे. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा बॅटिंग केली होती आणि त्या धावा डिफेंड केल्या होत्या. यावेळेस काय मानस घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहेत? ना आमचे रेग्युलर हे करू. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय जय बजरंग पॉवर शेलार बी टीमनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता पप्पू इलेव्हन नांदेड या टीमला. धन्यवाद. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करण्याकरिता आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली टीम खांडपे 20 संघाने 23 धावा उभ्या केले. 24चं टार्गेट आहे. लो स्कोरिंगचा सामना इथे देखील पाहायला मिळाला. या अगोदर पहिला लो स्कोरिंगचा सामना आपण पाहिला टीम वाघिवली आणि टीम नांदेडने संघादरम्यान, ज्या ठिकाणी बाजी मारली होती टीम नांदेडने संघाने. सन्माननीय आदरणीय संतोषजी निवळे साहेब यांच्या माध्यमातून आमच्या समालोचन प्रवीण शिंदे यांच्याकरिता 200 रुपयाचं कॅश प्राईज आले, त्याबद्दल संतोषदादा निवळे यांचा मी आभार व्यक्त करतो आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मॅचला इथून सुरुवात होते. पूर्वार्ध इथं आपण पाहिला उत्तरताला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले बॅटिंग करण्याकरिता. प्रमोद आणि कुणाल ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे. टीम खोणी संघ अत्यंत ताकदवार आहे. स्ट्रायकर एंडवरती कुणाल आहेत, नॉन स्ट्रायकर एंडवरती प्रमोद. ही जोडी मॅचला प्रारंभ पंकज येतोय पहिला बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, देहे एष्टीवरती हा बॉल आदळला गेला आणि इथून मात्र डॉट बॉल आलाय. अगदी पहिलं तर लाईन लेंथ चांगली होती. प्रत्येक सामना इथे लो स्कोरिंगचा होताना पाहतोय. बोलबाला राहिलाय फक्त आणि फक्त गोलंदाजांचा आणि हेच ध्येय मनामध्ये ठेवले गेले टीम खांडपे संघाच्या माध्यमातून. पंकज राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन बॅकफुटवरती आले. यावेळी मात्र पुलचा फटका खेळला गेलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये या बॉलला ढकलला गेलाय. एक सिंगल इथे कंप्लीट. चांगली फेकी, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धावेने टीमचा श्रीगणेश झालाय. टीमची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली तर 1 धाव ही धावफलकावरती जोडली गेली आहे. खूप मेहनत घ्यावी लागेल, खूप संघर्ष करावा लागेल, कारण इथून मात्र संघर्ष केला तरच आणि तरच टीम खांडपे संघ कमबॅक करू शकेल या मॅचमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. अकूट टप्प्याचा बॉल, बॅटची लिडिंग एज, शॉर्ट फाईन लेगमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल इथे कंप्लीट केले आहे. थोडासा उसळीत मिळाली होती. पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. टॉप एज होता, बॅटची लिडिंग एज होती, चेंडू फाईन लेगमध्ये गेला आणि तिथून मात्र ही सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 2 धावा धावफलकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला आहे. पंकज चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका हाताने चेंडूला अडवलं गेलंय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धावसंख्या 3 वरती पाहायला मिळते. पहिलं षटक दमदार आतापर्यंत पाहिलं तर राहिले. गोलंदाजाचा प्रवास खूप चांगला राहिला आहे. त्यांना देखील ठाऊक आहे सामना अगदी पाहिलं तर या ठिकाणी पाहिलं तर लो स्कोरिंगचा आहे. पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. शिवछत्रपती स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय भावे स्मृती चषक 2026 चा हा रणसंग्राम आपण पाहतोय.
अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला. पंचांचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 4 धावा धावफलकावरती आहेत. बॉल टू रन इक्वेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टीम खांडपे बी संघाला या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेटवरती फोकस करावा लागेल. विकेट आला तरच कुठेतरी खोनी टीमवर थोडा कवीना परंतु दबाव निर्माण होऊ शकेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली जाते. हो सबमारीन डिलेव्हरी. यावेळेला टप्पा पडला, खाली राहिला, गॅदर करू शकले नाही आहेत एस टी रक्षक, परंतु या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. 22ची धाव या ठिकाणी अंकित होते. टीमची धावसंख्या 5 अंकावरती. 5 बॉलचा खेळ संपन्न झाला. टीम खोनी संघाचा तो सामना आपण पाहिला ना, अविस्मरणीय, जो अग्रीपडा अनगाव या संघाने आयोजित केला होता. क्वालिफायरचा सामना आई गावदेवी कोलिवली आणि खोनी. वॉट अ मॅच, काय सामना झाला होता. आणि तिथे मात्र शेवटच्या बॉलला 2 धावांची गरज असताना खोनी टीमने सामना जिंकला होता. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेनं विसेपमध्ये बॉल आहे. लॉंग ऑन सीमारेषेकडे बॉल निघून गेलाय. 4 धावांसाठी या डावातला आलाय पहिला चौकार. चांगला स्ट्रोक सजवला गेलाय. 4 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा धावफलकावरती. सन्मानजनक धावसंख्या इथे मात्र पहिल्या षटकामध्ये उभी केली गेली आहे. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ ते कंप्लीट झालाय. पंकजने पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल होता फुल्लर लेनचा. बॅटचा फ्लो चांगल्या पद्धतीने ओपन केला. समोरच्या दिशेने स्ट्रोकला खेळलं गेलं आणि त्यावरती चौकार आला. पहिल्या षटकाचा खेळ ते कंप्लीट होत असताना बिनगडीबाद 9 अशी धावसंख्या पाहतोय. दुसऱ्या डावामध्ये जय हनुमान खोनी संघाची. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये अवघ्या 15 धावांची गरज आहे. आणि अशा मुवमेंटवरती गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आयुषला आणलं आहे. इथे कमालीची गोलंदाजी करावी लागेल, जादूही दाखवायला लागेल, तरच इथून खांडपे बी संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकेल. 18 बॉल आणि 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. षटकातला पहिला बॉल अकुट टप्प्याचा होता. बॅकफुटवरती गेले, इंटू द गॅप खेळ गेले. प्रॉपर गॅप सिलेक्शन. डीप मिड विकेटमध्ये हा स्ट्रोक खेळला गेलाय आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी जबरदस्त बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. अगदी लो स्कोरिंगची मॅच, कोणत्या प्रकारचा दबाव मनावरती घेतला जात नाही. सातत्याने चांगली फलंदाजी. अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट टर्म पूल केला. डीप मिड विकेटमध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान या बॉलला पास केले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी टीमची धावसंख्या 13 या अंकावरती. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र इरादे स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा यावेळेला मात्र हुकचा फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यावेळेला चुकी होणार नाही. स्क्युअर लेगमध्ये टिपलाय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ आणि पहिला धक्का टीम जय हनुमान खोनी संघाला. इथून मात्र प्रमोद बॅक टू द डगआउट. पॅव्हलियन कक्षाकडे निराश पावलाने माघारी जाताना 13 या अंकावरती पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. नवीन फलंदाज हर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 23. विजयाच्या नजदीक, विजयाच्या वाटेने वाटचाल करतोय टीम खोनी संघ. परंतु खांडपे बी संघाला इथे संघर्षाची परिकष्टा घ्यावी लागेल. संघर्ष हा करावा लागेल. संघर्ष केला तरच तुमच्या वाट्याला विजय येणार आहे. मग क्षेत्र कोणतंही असू द्या, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न महत्त्वाचे आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 13 या अंकावरती अखेरकार तो पहिला विकेट आलाय. नवीन फलंदाज हर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्रायकर इव्हेंटवरती आपण हर्षला पाहतोय. 1 विकेट आलाय. अगदी लो स्कोरिंगचा सामना. थोडासा दबाव इथून खांडपे बी संघासमोर असेल. पहिल्या डावामध्ये थोडीशी निराशाजनक अशी कामगिरी बॅटिंग करताना. पुलर लेनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. इथून मात्र चेंडू गेलाय शॉर्ट थर्डमॅनमध्ये. त्याचनंतर पंचांचा देखील वाईटचा इशारा आलाय. 22ची धाव देखील मिळेल. 1+1 एकंदरीत 2 एक्स्ट्रा रन्स मिळतील आणि टीमची धावसंख्या 15 या अंकावरती. मात्र लो स्कोरिंगचा सामना आणि त्या ठिकाणी धावा देखील बहाल केल्या जातात एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. ह्या एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. या गावातील युवा तरुण तडफदार व्यक्तिमत्व खरं तर भावेशच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ओ अवे फ्रॉम द बॉल. ऑड शॉट. काय स्ट्रोक. नेत्रदीपक फटका. अगदी पाहिलं तर बॉलचा पाठलाग केला फलंदाजाने. जणू काय हा बॉल पाठवून दिलाय लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द टुर्नामेंट. काय स्ट्रोक खेळला गेलाय. कुणाल याच फटक्यांसाठी या फलंदाजाला ओळखलं जातं आणि तो अखेरकार तो फटका त्याच्या बॅटमधून आला आहे आणि टीमची धावसंख्या 21 अंकावरती. विजयाच्या उंबरट्यावरती आहे जय हनुमान खोनी संघ. काहीच क्षण आहेत विजयाचा शिक्कामोर्तब करण्याकरिता. गोलंदाज आयुष पुढचा बॉल घेऊन. यावेळेला फटका फसला आहे.
मात्र चेंडू लँड होईल नो बॅट्समध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत. एक सिंगल येथे कंप्लीट केल्या. 22 धावा धावफलकावरती, अवघ्या 2 धावांची गरज आहे. सामना कंप्लीट झाल्यानंतर आदरणीय संतोषजी निवळे साहेब यांचा आपण स्वागत सन्मान करणार आहोत. खरं तर निवळी गावचे सुपुत्र युवा उद्योजक आहेत. नक्कीच पत्रावळी, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिक वस्तू त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देखील आपल्याला आर्थिक सहकार्य लाभले. बावीस धावा धावफलकावरती असताना अवघ्या 2 धावांची गरज आहे टीम कोणी संघासाठी. यावेळेला मात्र दूरवरून चेंडूला खेळला गेलाय. शॉर्ट थर्डमॅनमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. स्कोर इज लेवल. 23 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल शेवटच्या 1 धावेची गरज आहे. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल ज्या ठिकाणी 2 संघ आमने सामने असतील. जय बजरंग पॉवर शेलार बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये पप्पू 11 नांदेडने. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपल्या भेटीला येईल. अवघ्या 1 धावेची गरज आहे विजयासाठी जॅनुमन खोनी संघाला. आणि इथून मात्र पाहिलं तर एक्स्ट्राने विजयी संपादित केला गेलाय. जॅनुमान खोनी इथे हा संघ विजय होतोय. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन टीम खोनी संघ अँड हार्ड लक टीम खांडपेबी.